नमस्कार मित्रांनो, करंट अफेअर्स टुडे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजचा पहिला प्रश्न पाहूया. 2025 स्क्वॉश वर्ल्ड कप ह्याचे आयोजन कोठे केले जाईल? तर याचं योग्य आन्सर आहे चेन्नई. तर 2025चा स्क्वॅश वर्ल्ड कप हा 9 ते 14 डिसेंबर 2025 या कालावधीत चेन्नई येथील तमिळनाडू येथे होणार आहे. तर भारत ही स्पर्धा सलग तिसऱ्यांदा आयोजित करत आहे. ह्याच्या आधी त्यांनी 2011, 2023 आणि आत्ताचा हा 2025ला हे आयोजन केलेलं आहे. तर स्क्वॉश वर्ल्ड कप यात आपण बघितलं 9 ते 14 डिसेंबरपर्यंत चालू राहणार आहे आणि ही 5वी आवृत्ती आहे. मागील आवृत्ती 4थी ही चेन्नई येथेच पार पडली आणि त्याचे विजेते होते मिश्र आणि मलेशिया. वर्ल्ड स्क्वॉश फेडरेशनची स्थापना 5 जानेवारी 1967 रोजी झाली आणि याचे मुख्यालय आहे हेस्टिंग्स, इंग्लंडमध्ये आणि ह्याचे अध्यक्ष आहेत झीना वुल्ड्रीज. भारतीय स्क्वॉश खेळाडू अनाहत सिंग हिने 2025चा PCA पुरस्कारांमध्ये 2 प्रतिष्ठित पुरस्कार जिंकले आहेत. विमेन्स चॅलेंजर प्लेयर ऑफ द सीझन, विमेन्स यंग प्लेयर ऑफ द सीझन हा पुरस्कार तिला इजिप्तच्या अमिना आर्फी हिच्यासोबत संयुक्तरित्या प्रदान करण्यात आले आहे. स्क्वॉश रॉकेट फेडरेशन ऑफ इंडिया ह्याचे हेडक्वार्टर कुठे आहे? तर चेन्नई येथे आणि हेड कोण आहे? अनिल वधावा. तर महत्त्वाचे प्लेयर्स बघून घ्या. सौरभ घोषाल, दीपिका पल्लिकल, जोशना चिन्नप्पा, अनाहत सिंग आणि हरिंदर पाल संधू हे महत्त्वाचे प्लेयर्स आहे. हे लक्षात ठेवा. आपण ही काही माहिती रिवाईज केली स्क्वॉश रिलेटेड. तर पुढील प्रश्न पाहूया. महिलांच्या सुरक्षेसाठी नवीन अभया ब्रिगेड पोलीस युनिट कोणत्या राज्याने सुरू केले? तर याचं योग्य आन्सर आहे बिहार. तर बिहारमध्ये अभया ब्रिगेड नावाची नवी पोलीस युनिट सुरू करण्यात आलेली आहे. या युनिटचा मुख्य उद्देश महिला आणि मुलींच्या संरक्षणासाठी काम करणे. राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अभया ब्रिगेड तयार केली जाणार आहे आणि या युनिटमध्ये एकूण 4 पोलीस अधिकारी असतील आणि या टीमचे नेतृत्व महिला सब इन्स्पेक्टर करेल आणि महिला SI सोबत एक महिला कॉन्स्टेबल आणि 2 पुरुष कॉन्स्टेबल असणार आहेत. तर बिहारबद्दल जाणून घेऊया थोडं. बिहारची राजधानी आहे पटना. मुख्यमंत्री पुन्हा एकदा झालेले आहेत नितीश कुमार. राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान. बिहार दिवस आपण 22 मार्च रोजी साजरा केला जातो आणि तेव्हा वर्ल्ड वॉटर डे देखील असतो. चे महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान व अभयारण्य पाहूया. वाल्मिकी नॅशनल पार्क, कलमूर टायगर रिझर्व, राजगीर वाईल्डलाईफ सेंच्युरी, कलमूर वाईल्डलाईफ सेंच्युरी. बिहार रिलेटेड काही करंट अफेअर्सचे प्रश्न पाहून घेऊया. भारतामध्ये स्मॉल मॉड्युलर मिशन म्हणजेच SMR मिशन अंतर्गत पहिले परमाणु ऊर्जा संयंत्र बिहारच्या नवदा जिल्ह्यातील रजौली येथे स्थापित केले जाणार आहे. या संयंत्राची क्षमता 2000 मेगावॉट आहे. सर्व ग्रामपंचायतीमध्ये विवाह मंडप योजना लागू करण्यास बिहारने मंजुरी दिली आहे. तर बिहारच्या वैशाली जिल्ह्यात वैशालीगड येथे बुद्ध सम्यक दर्शन संग्रहालय आणि स्मृती स्तूप यांचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. चुनाव आयोगाने अखिल भारतीय मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण जाहीर केले असून हे बिहारमध्ये करण्यात आलेले आहे. आशिया रुग्बी U20 चॅम्पियनशिप 2025 ही स्पर्धा ऑगस्ट 2025मध्ये राजगीर बिहार येथे आयोजित केली जाईल आणि याचा मॅस्कॉट काय आहे? तर अशोक म्हणजेच खरगोश. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये आटा सिमरिया पुलाचे उद्घाटन केले. हा गंगा नदीवरील 6 लेनचा पूल असून 1.865 किमी आहे आणि हा पूल पटना जिल्ह्यातील मोकामा आणि बेगुसराय यांना जोडतो. हा पूल NH31 वर बांधलेला आहे. 12th मेन्स आशिया हॉकी कप 2025 ही स्पर्धा ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये राजगीर बिहार येथे होणार आहे आणि याचा मॅस्कॉट काय होता? तर चंद, जो बिहारच्या वाल्मिकी व्याघ्र प्रकल्पातील वाघावरून प्रेरित आहे. तर मुख्यमंत्री महिला रोजगार योजना कोणी सुरू केली? तर बिहारने.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये स्टेट जीविका निधी सहकारी संघ लिमिटेड हे सुरू केले. याचा उद्देश ग्रामीण महिला उद्योजकांना कमी व्याजदराने कर्ज देणे हा आहे. रॉयल भूटान बौद्ध मंदिराचे उद्घाटन राजगीर बिहारमध्ये करण्यात आले. तर बिहारच्या मुझफ्फरपूर येथील युवा शतरंज खेळाडू मरियम फातिमा या राज्यातील पहिल्या महिला फिडे मास्टर ठरल्या आहेत. तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायन्स सिटीचे उद्घाटन पटना येथील राजेंद्र नगर येथे झालेले आहे. तर हे काही बिहारचे आताचे लेटेस्ट करंट अफेअर्स होते. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. भारतीय सेनेचे पहिले कम्युनिटी रेडिओ स्टेशन कोणत्या राज्यात सुरू झाले? तर याचं योग्य आन्सर आहे अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशातील दिरांग येथे भारतीय सेनेने रेडिओ दिरांग 88.4 FM सुरू केले. याचं उद्दिष्ट काय आहे तर सीमा भागातील लोकांशी संवाद वाढवणे आणि त्यांना सशक्त करणे. आणि ह्याची थीम काय ठेवली तर अपनी मिट्टी अपनी कहाणी. अरुणाचल प्रदेशबद्दल थोडं जाणून घेऊया. अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे इटानगर. मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू. राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम पटनाईक. भारतामध्ये सर्वात पहिले सूर्योदय कुठे होते तर अरुणाचल प्रदेशमध्ये. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, एक्झाममध्ये येऊन गेलेला आहे. ह्याच्यातील प्रमुख दर्रे अरुणाचल प्रदेशमधील प्रमुख दर्रे कोणते कोणते आहेत? बोमडिला, दिफू, दिहांग, योंग्याप. राष्ट्रीय उद्याने व टायगर रिझर्व कोणकोणते आहेत? नामदफा नॅशनल पार्क, माउंटिंग नॅशनल पार्क, पक्के टायगर रिझर्व. राज्य प्रतीके बघूया. राज्य प्राणी आहे मिथून. राज्य पक्षी आहे ग्रेट इंडियन हॉर्निबल. राज्य फूल आहे द्रौपदी माला आणि राज्य वृक्ष आहे होलांग. अरुणाचल प्रदेशमधील काही महत्त्वाचे प्रश्न पाहूया. प्रहार अभ्यास 2025 त्रिसेवा हा अभ्यास असतो, हा अरुणाचल प्रदेशमध्ये झाला. बुद्ध धम्म आणि पूर्वोत्तर भारताची संस्कृती या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद नामसाई ही अरुणाचल प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आली. तर पूर्वोत्तर भारतातील पहिले भूतापीय उत्पादन विहीर कोठे खोदण्यात आले तर अरुणाचल प्रदेशमध्ये. अरुणाचल प्रदेशने 2025 ते 2035 या कालावधीला जलविद्युताला दशक म्हणून घोषित केलेला आहे. देशातील पहिले पूर्णपणे स्वदेशी विकसित 50 किलोवॅट भूतापीय संयंत्र कुठे बसवले जाणार आहे तर अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यात. भारतीय सेनेने ईस्ट सियांग जिल्ह्यातील रायंग मिलिटरी स्टेशन येथे उन्नत तंत्रज्ञानावर आधारित ड्रोन प्रहार लष्करी सराव आयोजित केला आहे. इस्रोने अरुणाचल प्रदेशात स्पेस लॅबोरेटरीचे उद्घाटन केले. युद्ध कौशल्य 3.0 लष्करी सराव हा भारतीय सेनेने अरुणाचल प्रदेश येथे केला. अचूक प्रहार अभ्यास देखील भारतीय सेनेने केला अरुणाचल प्रदेशमध्ये. थर्ड पूर्वोत्तर विमानन शिखर परिषद 2025 हा इटानगरमध्ये झाला. सियोम प्रहार लष्करी सराव हा देखील अरुणाचल प्रदेशमध्ये झाला. अरुणाचल प्रदेशात पहिली व्यावसायिक कोळसा खाण सुरू करण्यात आली. याचं नाव आहे नामचिक नामफुक कोळसा ब्लॉक. ई भविष्य ही वेळेवर पेन्शन वितरणासाठीची योजना अरुणाचल प्रदेशमध्ये सुरू करण्यात आली. 100% घरगुती नळ कनेक्शन मिळवणारे पूर्वोत्तर भारतातील पहिले राज्य अरुणाचल प्रदेश ठरले. तर लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे. पुढील प्रश्न पाहूया. भारत सरकारने समर्थित केलेल्या सहकारी राईड हेलिंग ॲपचे नाव काय आहे तर याचं योग्य आन्सर आहे भारत टॅक्सी. काही महत्त्वाचे पोर्टल्स बघूया जे सरकारने लॉन्च केलेले आहेत. ऐका सेतू पोर्टल कर्नाटक, गज रक्षक ॲप मध्य प्रदेश, ज्ञान भारतम पोर्टल भारत सरकार यांनी, नेट ॲप भारतीय निवडणूक आयोगाने, प्रतिभा सेतू ॲप UPSC यांनी, प्रवाह पोर्टल RBI यांनी, उम्मीद पोर्टल केंद्र सरकार यांनी, सचेत ॲप राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी, AI चॅटबॉट सारथी हा हरियाणा सरकारने, ॲप हा जम्मू काश्मीरने आणि राईज ॲप हा उत्तर प्रदेशाने लॉन्च केलेला आहेत. हे काही महत्त्वाचे पोर्टल्स आहेत, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. G20 ऑर्गनायझेशनमध्ये कोणता देश समाविष्ट करण्यात आलेला आहे तर याचं योग्य आन्सर आहे पोलंड. 25 मधील G20 बैठक ही जॉन्सबर्ग साऊथ आफ्रिका येथे झाली. या बैठकीत युनायटेड स्टेट्सने भाग घेतला नव्हता. त्यांनी कारण दिले की दक्षिण आफ्रिका सरकार श्वेत अल्पसंख्याक शेतकऱ्यांवर भेदभाव आणि
हिंसा वाढवत आहे, जे मानवाधिकारांचे गंभीर उल्लंघन आहे. आता तुम्हाला माहीत आहे की 2026 मध्ये G20 समिट हे आयोजन मियामी, अमेरिका येथे होणार आहे आणि यामध्ये दक्षिण आफ्रिकाला स्पष्टपणे बाहेर काढण्यात आलेले आहे. त्याच्या जागी आता पोलंड याला सदस्य बनवले गेलेले आहे. G20ची पहिली बैठक ही वॉशिंग्टन DC येथे झालेली आणि भारतामध्ये 2023 मध्ये झालेली भारत मंडप नवी दिल्ली येथे आणि त्याची थीम काय होती तर वासुदेव कुटुंबम. 2025ची G20ची थीम काय होती तर एकजुटता, समानता आणि स्थिरता. काही महत्त्वाचे संमेलन आपण पाहून घेऊया 2025चे. 51व G7 शिखर संमेलन 2025 हा कुठे झाला तर कॅनडा, अल्बर्टा, कनास्की येथे. G20 2025 दक्षिण आफ्रिका. G20 2026 हा मियामी, अमेरिका येथे होणार आहे, आपण बघितलं. 17वे ब्रिक्स शिखर संमेलन हे ब्राझील येथे झाले. नवे 5वे सदस्य इजिप्त, इथिओपिया, इराण, UAE, इंडोनेशिया. 18वे ब्रिक्स शिखर संमेलन 2026 हे भारतात होणार आहे. क्वाड 2025 हे भारतात झाले. 46वे एशियन समिट 2025 हे कुलालंपूर, मलेशिया येथे झाले. SCO समिट 2025 हा तियानजिन, चीन येथे झाले. नाटो समिट 2025 द हेग, नेदरलँड. 6वे बिमस्टेक समिट 2025 हा बँकॉक, थायलंड येथे झाला. पुढील यजमान बांगलादेश हे. COP30 2025 हे ब्राझील होते तर COP29 बाकू, अझरबैजान होते. तर इंटरपोलची गव्हर्नन्स कमिटी ही UAE आहे. 2026चे 26वे संस्करण बिश्केक, किर्गिस्तान आहे आणि 27वे संस्करण पाकिस्तान. नोट करून ठेवा, भारताने हे आजपर्यंत फक्त एकदाच होस्ट केलेले आहे, ते पण 2023 मध्ये. पुढील प्रश्न पाहूया. भारत दॅट इज इंडिया पुस्तकाचे लेखक कोण आहे तर याचं योग्य आन्सर आहे अभिजित जोग. तर ह्यांनी इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र इथे लॉन्च केलेलं आहे हे पुस्तक आणि ही पुस्तक भारत संविधानाची निर्मिती, औपनिवेशिक मानसिकता आणि भारतीय सभ्यतेतील गुंतागुंतीचे संबंध यावर आधारित आहे आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे अध्यक्ष कोण आहेत तर राम बहादूर राय. हे महत्त्वाची पुस्तकं आपण पाहूया. द ब्रह्मास्त्र, अनशील्ड, डी शिवानंद, रेलेव्हंट अँड रिसजेट, शॉपिंग अ फ्युचर रेडी फोर्स, अनिल चौहान यांनी लिहिलेला आहे. महात्मा गांधी आणि पर्यावरण, TN खोशू, विंग्स ऑफ वेलॉर, स्वप्नील पांडे, डिफरंट बट नो लेस, अनुपम खेर, मदर मेरी कम्स टू मी, अरुंधती रॉय, द चोला टायगर्स, ॲव्हेंचर्स ऑफ सोमनाथ, अमिश त्रिपाठी, ऑपरेशन सिंदूर, द जनरल KGS ढिल्लन यांनी लिहिलेलं आहे. द राइज ऑफ द हिटमॅन, R कौशिक, MS स्वामीनाथन, द मॅन हू फेड इंडिया, प्रियामंदा जयकुमार. 10 पैसे का पोस्टकार्ड हा कॅप्टन SN अहमद यांनी लिहिलेला आहे. द 7th जनरेशन, DVI माथन, सौमित्र चॅटर्जी अँड हिज वर्ल्ड, संघमित्र चक्रवर्ती. द वर्ल्ड आफ्टर गाझा, पंकज मिश्रा. माय बिल्ड लाईफ, अमिताभ कुमार. स्पीकिंग विथ नेचर, रामचंद्र गुहा. तर हे काही महत्त्वाची पुस्तकं आणि लेखक आहेत, तर लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस कधी साजरा केला जातो? त्याचं योग्य आन्सर आहे 9 डिसेंबर. 9 डिसेंबर रोजी जगभर अँटी करप्शन डे म्हणून साजरा केला जातो. तर याचं उद्देश काय आहे तर भ्रष्टाचार आणि शासन, विकास व समाजावर त्याचा होणारा हानिकारक परिणाम याबद्दल जनजागृती करणे. आणि याची थीम काय होती? भ्रष्टाचाराच्या विरोधात युवांसोबत एकजुटता, भविष्याची अखंडता आकार देणे. सूचकांक 2024 मध्ये भारताचा हा 96 स्कोर राहिलेला आहे आणि पहिल्या स्थानाला डेन्मार्क आहे. तर हे लक्षात ठेवा. महत्त्वाचे डे आपण पुन्हा रिवाईज करूया. 1 डिसेंबर वर्ल्ड एड्स डे आणि नागालँडचे स्थापना दिवस आणि BSFचा स्थापना दिवस देखील असतो. 2 डिसेंबर राशन नियंत्रण दिवस. 2 डिसेंबरला राष्ट्रीय गुलामी उन्मूलन दिवस, विश्व कम्प्युटर साक्षरता दिवस. 3 तारखेला आंतरराष्ट्रीय विकलांग दिवस. 4 तारखेला भारतीय नौसेना दिवस, आंतरराष्ट्रीय चिता दिवस आणि आंतरराष्ट्रीय बँक दिवस देखील साजरा केला जातो. 5 तारखेला वर्ल्ड सॉईल डे आणि आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस. याला सशस्त्र सेना झेंडा दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरिक विमानन दिवस आणि 9 तारखेला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस. तर लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. इंडिया गोल्फ प्रीमियर लीग
ह्याचे विजेते बनलेले पहिले भारतीय कोण ठरले? तर याचं योग्य आन्सर आहे गगनजीत भुल्लर. तर गगनजीत भुल्लर यांना हा तिसरा IGPL किताब जिंकला आहे. हे किताब 3 वेळा जिंकणारे पहिले भारतीय ते ठरलेले आहेत. हा त्यांचा तिसरा IGPL किताब आहे. तर अशा प्रकारे ते 3 IGPL किताब जिंकणारे पहिले भारतीय खेळाडू ठरलेले आहेत. तर हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. पुढील प्रश्न पाहूया. T20 क्रिकेटमध्ये 600 विकेट घेणारे तिसरे गोलंदाज कोण ठरले? तर याचं योग्य आन्सर आहे सुनील नरेन. सुनील नारिन हे वेस्ट इंडिजचे स्पिनर आहेत. ते T20 क्रिकेटमध्ये 600 विकेट घेणारा जगातील तिसरा बॉलर बनलेले आहेत. तर त्यांनी ही उपलब्धी अबुधाबी नाईट रायडर्स आणि शारजाह वॉरियर्स यांच्यातील T20 सामन्यात मिळवलेली आहे. त्यापूर्वी ही उपलब्धी कोणी कोणी मिळवलेली आहे? हे जर तिसरे आहेत तर पहिले 2 कोण आहेत? तर डेव्हन ब्रॅव्हो वेस्ट इंडिजचे आहेत. हे 582 सामन्यामध्ये 631 विकेट घेतलेले आहे. तर रशीद खान हे अफगाणिस्तानचे प्लेयर आहेत. त्यांनी 499 सामने खेळले, तर त्यातील 681 विकेट ह्यांनी घेतलेले आहेत. आणि आता हे तिसरे ठरलेले आहेत 600 विकेट घेऊन. तर लक्षात ठेवा. क्रिकेट संबंधित काही महत्त्वाचे करंट अफेअर्स आपण रिवाईज करूया. 10th ICC वुमन्स वर्ल्ड कप 2025 इंडियामध्ये झाला. तर याचं विनर होते भारत. कोणाला हरवलं तर साऊथ आफ्रिकेला. विजय हजारे ट्रॉफी 2024-25 हा वडोदरा येथे झाला. कर्नाटक जिंकला विदर्भला हरवून. 3rd वुमन्स प्रीमियर लीग 2025 हा इंडियामध्ये झाला. मुंबई कॅपिटल्स जिंकली दिल्ली कॅपिटल्सला हरवून. 18th IPL 2025 इंडियामध्ये RCB जिंकला पंजाब किंगला हरवून. तर रणजी ट्रॉफी 2024-25 हा विदर्भ जिंकला केरळला हरवून. 6th ICC चॅम्पियनशिप ट्रॉफी 2025 हा पाकिस्तान आणि UAE मध्ये झाला. भारत जिंकला न्यूझीलंडला हरवून. ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 लंडनच्या लॉर्ड्स मैदानात झाला. साऊथ आफ्रिका जिंकला ऑस्ट्रेलियाला हरवून. दलीप ट्रॉफी 2025 सेंट्रल झोन जिंकला साऊथ झोनला हरवून. मॅन्स एशिया कप 2025 UAE मध्ये झाला. भारत जिंकला पाकिस्तानला हरवून. आणि इराणी कप 2025-26 हा महाराष्ट्रामध्ये झाला. विदर्भ जिंकला शेष भारतला हरवून. तर हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. 6 वेळा शपथ घेतल्याबद्दल कोणाला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सने गौरविले आहे? तर याचं योग्य आन्सर आहे नितीश कुमार. तर वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स हे बिहारचे CM आहेत नितीश कुमार. हे लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनने यांना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना सलग 10 वेळा शपथ घेण्याच्या उपलब्धीसाठी ही मान्यता दिलेली आहे. याचा अर्थ त्यांचे नाव वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये समाविष्ट झालेले आहे. हा आपला व्हिडिओ इथेच संपतो. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करा. थँक्यू.